सो गाडीचे मालक आता आलेले आहेत. कार डिलिव्हरी साठी आम्ही चाललेलो आहोत. शर्ट आहे 1000 रुपयाचा आणि पॅन्ट आहे 1200ची. 2200 रुपयाचा कपडे आणि शूज कितीचे आहेत? 200 रुपये शूज. हॅलो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आज आम्ही निघालेलो आहे. एका मित्राची कार डिलिव्हरी आहे. सो कार डिलिव्हरी घ्यायला आम्ही निघालेलो आहे. सो लोकेशन आहे सीवूडला कार डिलिव्हरी आहे. सो तिथे आपण चाललेलो आहे. सो आपली कार आहे, आपण कार घेऊन चाललेलो आहे. अलिबागवरून त्याला आपण पिकअप करूया आणि मग पुढे जाऊया. चलो लेट्स गो. मॉर्निंगचं हे नेचर आहे. सकाळी सकाळी आपण निघालेलो आहे आणि आपल्याला छान रोड लागलेला आहे इथे. सो गाडीचे मालक आता आलेले आहेत. कार डिलिव्हरी साठी आम्ही चाललेलो आहोत. आता आमचा अजून एक मित्र बाकी आहे. तो मोस्ट वॉन्टेड मित्र आहे. तो रेडी झाली की नाही अजून माहिती नाही. त्याला पहिला कॉल करावा लागेल, नाहीतर मग आम्हाला अर्धा तास थांबावं लागेल त्या इथे. सो फायनली आम्ही एका मित्राच्या घरी आलेलो आहोत. मित्राने नवीन गेट केलेला आहे. पैसा खूप वाढलाय. कुत्र्यांच्या प्रोटेक्शनसाठी गेट बनवलेला आहे. कुत्री काय आता बाहेर येण्याची चान्सेस नाही. माणसांपासून कुत्र्यांना जाम धोका यांच्याकडे. हा, म्हणून त्याने हे मोठं लांब लचक गेट बांधलेलं आहे. तो डोसा खायला आम्ही इथे थांबलेलो आहे. कोयनाडला नाश्ता पॉइंट आहे इथे जवळच. शर्ट आहे 1000 रुपयाचा आणि पॅन्ट आहे 1200ची. 2200 रुपयाचा कपडे आणि शूज कितीचे आहेत? 200 रुपये शूज. साहेबांचं महाग आहे सर्व. आमचे दुसरे मोठे साहेब आहेत. ते BMW नाही तर ऑडी परचेस करणारे साहेब आहेत. आणि आम्हीच रस्त्यावर घेतलोय आणि साहेबांचे महाग आहे. फायनली आता आम्ही पनवेलला पोहोचलो आहोत. पनवेल मायानगरी, नवी मुंबई. आणि आमच्या स्वागतासाठी उभे आहोत भाजप. JNPT रोडला आहोत आम्ही आणि खूप ट्रॅफिक लागली आहे इथे. त्यामुळे आमचा जो डेस्टिनेशन आहे ते पोहोचायला थोडा टाइम लागणार आहे. आम्हाला 12च्या आतमध्ये गाडी घ्यायची आहे ताब्यात. त्या ट्रॅफिकमुळे थोडा लेट होणार आहे. खूप ट्रॅफिक लागली इथे कंटेनरची. आणि मॉर्निंगला इथे खूपच ट्रॅफिक असते. ये बघा. सो फाइनली हम लोग अभी आ चुके हैं कार्स 24 में. हम लोग गाड़ी की डिलीवरी है. अभी ये इनका पार्किंग एरिया है. इधर अपनी गाड़ी खड़ी होगी. तो लोग वॉचमैन देख रहा था कि चलन फाड़ा नहीं इसने. कारचे मालक आता उतरत आहे कार मधून. न्यू कार परचेस करत आहे तिथून. कार्स 24च्या ऑफिसमध्ये आता आम्ही चाललेलो आहोत. इथे आमची कार रेडी आहे. त्यांना सांगितलेलं आहे सर्व डिटेल्स, डॉक्युमेंटेशन सगळं रेडी करून ठेवायला. आता बघूया काय काय केले तेही. तो एक्सयूव्हीच्या पुढे आमची कार उभी आहे. ऑलमोस्ट रेडी कंडिशनला कार केलेली आहे. बघूया काय काय तेही रेडी केलेलं आहे. हे बघा, आपण बघू शकता ही आपली कार आहे होंडा WRV. याची आज डिलिव्हरी आहे आज आपल्या इथे. पूर्ण डिलिव्हरीसाठी रेडी केलेली आहे या लोकांनी. आता आपण कार डिलिव्हरी घेणार आहोत. तसं अगोदर त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की आज आम्ही येणार होतो. 21 ऑगस्ट आहे. कार डिलिव्हरी आहे आज आमची. आज आम्ही येणार होतो म्हणून त्यांना सांगितलेलं की कार टोटली रेडी करून ठेवा.
काही पूर्ण रेडी करून ठेवलेली आहे. पूर्ण ओके कंडिशनमध्ये कार केलेली आहे. हे इथे सिओड मॉलच्या जवळच तुम्ही आलात तर हे कार्स 24चं ऑफिस आहे. सो आम्ही इथून आम्ही गाडीची आज आमची डिलेवरी आहे जिथून आम्ही कार परचेस केली. तर इथे यांचं ऑफिस आहे. ते इथे बसायला टेबल्स वगैरे आहेत आणि इथे खूप साऱ्या व्हेरिकल्स अवेलेबल आहेत परचेससाठी. सो सगळ्या प्रकारच्या कार्स इथे अवेलेबल आहेत आणि आज आम्ही ही कार परचेस केली WRV. आज आमची डिलेवरी आहे इथे. लिंबू ठेवतो आहे आम्ही 4 चाकाच्या पुढे. केळी जाऊ मोठी आणलीस. बोनेटवर ठेव. इथे ठेव वरती. ये बाहर आता. ऑल सेट रेडी टू डिलीवरी. तो पूरा कंप्लीशन हो चुका है अपने गाड़ी का. सो अभी हम लोग यहाँ से निकलने वाले हैं. अभी हमारा दोस्त बैठने वाला है गाड़ी चलाने के लिए. सो डॉक्यूमेंटेशन अभी चालू है हमारा कार का. तो अंदर आ बोलिए देखो से एकदा घेचाल तुम्ही. हां तू हळूया. अच्छा व्हिडिओ बनवा. 1 2 3. गाडीवर थोडं पाणी घाल. हां बस थांब. सो फायनली आम्ही आता डिलिव्हरी घेतलेली आहे आणि आपला दोस्त गाडी चालवायला बसला आहे. निघालेलो आहे आम्ही इथून. जस्ट आता पार्किंगमधून आता एक्झिट होत आहोत. होंडाची WRV आम्ही परचेस केली कार्स 24 वरून. एक्सपिरियन्स ठीक होता. तर त्याने एक छोटीशी मायनर गोष्ट त्यांनी आम्हाला कंप्लीट करून दिली नाही, पण ठीक आहे चालेल, तेवढी गोष्ट आता मॅनेज करतो आपण. पण तुम्ही नेक्स्ट टाइम तुम्ही घेताना पण थोडी काळजीपूर्वक काळजी घ्या घेतावेळी. सगळ्या बुक केल्यापासून ते गाडी डिलिव्हर करेपर्यंत 15 दिवसांचा अवधी त्यांना दिला होता आम्ही. आणि त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की तुमच्या गाडीचं संपूर्ण काम आम्ही करून देऊ. परंतु आता जेव्हा आम्ही गाडी परचेस करायला आलो डिलिव्हरीसाठी, त्यावेळेस असं लक्षात आलं की जी एक छोटी साधी गोष्ट होती ती त्यांनी केली नाही आहे. त्याच्यामुळे थोडंसं मन थोडंसं नाराज आहे, पण इट्स ओके. बाकी गाडी आपल्याला हवी तशी मिळाली आहे. गाडीचं इंटिरियर वगैरे सगळं काही व्यवस्थित करून दिलंय, सगळं क्लीन करून दिलंय, त्याबद्दल नो डाऊट. गाडी एकदम ओके आहे आणि ओके कंडिशनमध्ये आहे. जशी आम्ही आलेलो तेव्हा चेक करायला तशीच गाडी आपल्याला मिळालेली आहे. तो गाड़ीबद्दल नो डाउट. ड्राइवर अपना नया है और गाड़ी भी नई है, इसलिए थोड़ी दिक्कत आ रही है, बट नो इशू.
धीरे धीरे सीख जाएगा बेटा। अभी थोड़ा टेंशन आ रहा है गाड़ी चलाते टाइम, क्योंकि गाड़ी नया है इसलिए। आराम से बेटा। सो फायनली आता आपण हायवेला लागलेलो आहोत आपली न्यू कार घेऊन आता आपण निघालेलो आहोत आपल्या घरी। एक 1.5-2 तासाचा अंतर आहे अलिबागला पोचायला। सो आता आपण आहोत पाम बीच रोडला। पाम बीच रोड आता आपण निघतोय घरी जाण्यासाठी। सो मित्रांनो, आता आम्ही इथे PUC सेंटरला थांबलेलो आहे। कार्स 24 वाला PUC काढून दिली नव्हती आम्हाला। सो तो एक त्यांचा डिसएडव्हान्टेजेस आहे की PUC काढून नाही देत। सो PUC साठी आम्हाला इथे ऑन द वे इथे थांबावं लागलं आहे। हा मुंबई गोवा हायवे आहे आणि जस्ट पळसपे फाट्याला आम्ही थांबलेलो आहे इथे PUC साठी। तर PUC काढून मग आता आम्ही पुढे कंटिन्यू करतो। सो साहेबांची गाडी आता चाललेली आहे घराच्या दिशेने। साहेब बोलतात एकदा घरी मला पोचू दे आरामात। आणि हा रोड छान भेटलेला आहे आम्हाला, गाडी चालवायला पण खूप मजा येते। साहेब फुल थ्रॉटल मध्ये पळवत आहेत। और अपना बुरमकर राइडर, ये देखो अपना बुरमकर राइडर पीछे के पोलो लेके आ रहे हैं। आराम से भाई, आराम से। सो फायनली आता आम्ही आलेलो आहोत आमच्या घरी, जवळच आलेलो आहोत। एक थोडा वेळात आता घरी पोहोचू। सो सेफली आपण आपली कार घेऊन आलेलो आहोत। ही बघा, ही कार आहे WRV होंडाची। सो ही आपण सेफली आता घेऊन आलेलो आहोत। जस्ट आता थोड्या वेळात मित्राच्या घरी आता आपण पोहोचू। सो नाईस एक्सपिरियन्स होता कार्स 24 वाल्यांचं। सगळं काही रेडी करून ठेवलेलं, त्यामुळे जास्त टाइम लागला नाही। सो असेच नवीन ब्लॉग आपल्या चॅनलवर येत असतात। सो चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।